नमस्कार शेतकरी मित्रांनो व लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजना दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या तारखेनंतर मिळणार 4,500 रुपये. तर लाडकीचा हप्ता 4,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना मिळालेलाच नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाही. आता या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. तर व्हिडिओ लास्टपासून बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नेमकं काय घडलं आहे? तर राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेला. राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली आहे. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू केली आहे. नेमका लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे नेमके कधी येणार? महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तूर्तास्तरीय योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तर राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 26 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीपासून योजनेचा लाभ मिळणार आहे. तर लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट 4,500 रुपये मिळणार आहेत. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र या योजनेसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी या महिलांना लाभ कायमचा बंद होणार आहे. तर कोणत्या महिलांचा लाभ बंद होणार आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्याकरिता लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर ई-KYC सुविधा 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी ई-KYCची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-KYC पूर्ण केलेले नाही, अशा महिलांनी आपली ई-KYC पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला हप्ता सुरळीतपणे चालू राहील. ज्या महिलांनी ई-KYC करून घेतले नाही, अशा महिलांचे नाव योजनेमधून वगळण्यात येईल किंवा त्यांचा हप्ता अडवण्यात येईल. ज्या महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांचा लाभ थांबवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ या महिलांना मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण पुढील हप्त्याचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे. ई-KYC दुरुस्ती करणार किंवा ई-KYC दुरुस्तीसाठी मिळणारा एकच संधी. ई-KYCची सुविधा 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर ई-KYC 31 डिसेंबर आहे, लास्ट तारीख 31 डिसेंबर आहे. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहेत. म्हणूनच या महिलांना ई-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. तरी अत्यंत गरजेची आहे. हीच बाब लक्षात घेऊन ई-KYCमध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे, असे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपला हप्ता सुरळीत चालण्यासाठी आपली ई-KYC करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला तिन्ही हप्ते एकत्रित तुमच्या खात्यात जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. आपली KYC पूर्ण करून घ्या. दररोजचे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी किंवा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.